नमस्कार. नमस्कार. काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होता की टोमॅटोचे बाजारभाव पडले, मार्केट कमिटीचं लक्ष नाही. त्या व्हिडिओमध्ये सत्यता किती आणि वस्तुस्थिती काय, सध्या टोमॅटोला बाजारभाव काय आहे? मला देखील अनेक वृत्तपत्र वाहिन्यांच्या लोकांचे आणि चॅनेलचे फोन आले आणि विचारणा झाली आणि मी बाहेर होतो, मी त्याची माहिती घेतली. तो व्हिडिओ जो आहे तो 24/5/2023 रोजीचा आहे, जुना व्हिडिओ, मागच्या वर्षीचा. पण मला अत्यंत खेद वाटला आणि दुःख झालं की तो जो व्हिडिओ जो व्हायरल केला, मी पाहिलं कोणी कोणी व्हायरल केला, बऱ्याच चॅनेलवर सोशल मीडियावर तो व्हायरल केला गेला. परंतु तो जो व्हायरल केला गेला तो माझे शेतकरी बांधव जे आहेत, खऱ्या अर्थाने जे शेतकरी कष्ट करतात, टोमॅटो इथे आणतात, त्यांच्यातर्फे केला गेला नाही. तो राजकीय हेतूने प्रेरित होऊन आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि ही मार्केट कमिटी, तिथे मी सभापती म्हणून काम करतो, माझे संचालक मंडळ आहेत. आता हे काँग्रेस आहे, कोणी, मी सगळा तो विचार करत नाही. मी मार्केट शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करतो आणि म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरून किंवा त्याचा राजकीय वापर करण्यासाठी तो केलेला आहे आणि चुकीचा आणि अफवा पसरवण्यासाठी केलेला आहे. त्याचा मला फार खेद झालेला आहे. त्याची परत माहिती घेतली मी, तर कोणी त्या याच्यावर, म्हणजे आता ह्या निवडणुकीतच सोशल मीडियावर मला काय बोलायचं नाही, कोणाच्या पीएने टाकला आणि त्याच्यावर तिथं हे केलं. काही लोक जे आहेत त्याच्यात मी पाहिलं की मला नावं घ्यायची नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या चॅनलवर देखील तिथे तालुक्यामधली की जी माझी मागच्या मार्केट कमिटीला विरोधक होती, नावं घेत नाही मी, किंवा त्यांचं वर्षभर चालू असतं. तुम्ही किती मार्केटला चांगला असू द्या, 3700 रुपये 3000 असलं टोमॅटोला बाजार असला की ते बोलणार नाही. आता बाजार जो मार्केटला आहे चांगला 150 ते 200 रुपये टोमॅटोला बाजार आहे. आता व्यापारी येतात. आता सारंग शेट्टी पण बाईट दिली होती मला, मी माहिती घेतली, सगळे घेतली. आमचे काँग्रेस साहेब आहेत, काँग्रेस साहेब इथे आहे की इथे माझं खरा मार्केट आपलं 15 मे नंतर सुरू होतं. रमजान होती, उन्हाची तीव्रता फार होती, म्हणून बाजार ठीक आहे 150 ते 200 आहेत. 60 रुपये नाही, 250 पण आहेत चांगल्या 1 नंबरच्या क्वालिटीला. आणि शिवाय तुम्हाला सांगतो की आता म्हणजे इकडे दुसऱ्या मार्केट जे आहेत उत्तर भारत, म्हणजे गुजरात, बेंगलोर, इथे टोमॅटो सुरू आहेत आणि आता रमजान आहे, उन्हाळा होता, फार लवकर सुरू झालं आणि हे फ्लक्च्युएटिंग आहे. महत्वाचं हे समजून घेतलं पाहिजे. मी सांगतो की मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती सारंग शेट्टी आहेत, आमच्या संचालक मंडळाचं जे काम आहे कायद्यानुसार की त्या मालाचे त्यांना व्यापारी शेतकऱ्यांना सुविधा प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यात त्यांना चांगला बाजारभाव, पैसे त्यांच्या योग्य मिळून देणं, हे महत्वाचं आहे. आणि मला अभिमान आहे की 2004 साली मी सभापती असताना मीच आणि माझ्या संचालक मंडळाने त्या काळच्या 20 वर्षापूर्वी हे टोमॅटो मार्केट सुरू केलं. यापूर्वी माझ्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी, माझ्या पुणे जिल्ह्यातला शेतकरी, आसपासचे शेतकरी हे बेंगलोरला माल पाठवत होते, दिल्लीला माल पाठवत होते. महिन्याने हे करायचं, मला त्याच्यात पुन्हा जायचं नाही, पण हे माझं गांभीर्य सांगतो. आणि त्यांना कळत नव्हतं. आज माझ्या शेतकऱ्याच्या समोरच मार्केटचा लिलाव होतो. नाही पटलं नाही विकू शकत, तो ओपन सेल आहे. आणि बीडवरून, तिथून सोलापूर, नगर, पुणे जिल्हा, इथून हा माल माझा शेतकरी इथं आजही आणतो. का आणतो? त्याची विश्वासार्हता आहे. आणि इथे देशभरातले 150 ते 200 व्यापारी आहेत. माझ्या जुन्नर तालुक्यातले पण आहेत, मुंबईला जातो, बेंगलोरला जातो, जसं होतं. आणि प्रतवारीनुसार, आणि जर माल जो त्याच्या जाती आहेत, आता हे सांगतील की बाबा बऱ्याच जाती त्याच्या आहेत, काही जाती टिकणार आहेत, काही 4 दिवसात खराब होतात, आणि ज्या चांगल्या आहेत तर त्या 8-10 दिवस, तर त्याला रेट जास्त आहे, त्याचं हे होतं. हे बाजार नियंत्रण करणं म्हणजे मार्केटचा बाजारभाव ठरवणं. जसं शेअर मार्केटला तिथे बसलेले असतात, सोनार ठरवतात, तसं मार्केट कमिटीचा टोमॅटोचा बाजारभाव ठरवणं हे मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाच्या हातात नाही. त्याचं नियंत्रण करणं, खरेदी विक्रीचं नियंत्रण करणं, माझ्या शेतकऱ्याचे पैसे बुडाले नाही पाहिजे हे पाहणं हे आहे. आणि म्हणून आज जुन्नर तालुक्यातली कृषी उत्पन्न बाजार समिती आपली उपदार नांदगाव येथील महाराष्ट्रातली 2 पिंपळा बसवनंदची 2 नंबरची मार्केट कमिटी आहे. आणि हे आहे, असे जर व्हिडिओ व्हायरल केले खोटे आणि अफवा आणि बोगस, आणि ज्याच्यामध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यात संभ्रम निर्माण होईल, असं झालं तर खऱ्या अर्थानं त्यामुळे बाजार कमी पडतील किंवा हे मार्केट त्याचा विपरीत परिणाम होईल. आणि म्हणजे खरे शेतकरी माझे जे कष्ट करतात त्याचं त्याच्यावर नुकसान होईल. म्हणून राजकारण आणणं आणि मार्केट कमिटीचा राजकारणासाठी वापर करणं आणि असे खोटे व्हिडिओ व्हायरल करणं, आज तुम्हाला सांगतो, मी काल सचिव उपसचिवांना सांगितलं, आमच्या सारंग शेट्टी उपसभापतींना सांगितलं, मी बाहेर होतो आणि ते पोलीस स्टेशनला तक्रार दिली, ती अशी जनरल दिलेली आहे. परंतु माझ्याकडे कोणी कोणी व्हायरल केले, काय काय आहे कमेंट्स, मला सगळे आहे. पण यापुढे अशी जर खोटी तक्रार झाली, म्हणजे चुकीची, पूर्ण दिशाभूल करणारी, शेतकऱ्यांचे मार्केट कमिटीचं नुकसान करणारी, हिताला बाधा येणार असं जर परत पोस्ट आली तर त्याच्या बाबतीत मार्केट कमिटीच्या वतीने स्पेसिफिक त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून तक्रार हमी देणार आहे. आणि मला याचं दुःख झालं. बघा तुम्ही इथे पहा, मार्केटला पहा. आणि याच मार्केट कमिटीमध्ये मागच्या वर्षी मला वाटतं सारंग शेठ
3700 रुपये टोमॅटोला क्रेट झाले. ईश्वर गायकर, बाळासाहेब गायकर यांचे 4 कोटी रुपये झाले माझ्या शेतकऱ्यांनी झाले आणि मला आनंद आहे. आणि मी उपसभापती प्रकाश ताजने असतील, आमचे सारंगशेठ असतील, आमचे सगळे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होतो आहेत आणि शेतकऱ्यांची आम्हाला त्याची जाणीव आहे. आणि मला अभिमान आहे की कोण ते तक्रार करतील जरा जा, माहिती आहे त्यांनाही माहिती आहे. जरा बाकीच्या मार्केटला जा, फिरा, देशभरातले पहा. जर संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा टोमॅटोचे बाजार किंवा कांद्याचे बाजार असतील, जे असतील तेच चालणार ना. डिमांड आणि सप्लाय हा भाग आहे. आणि हे काय असताना केवळ आणि केवळ चुकीचे आणि द्यायचे आणि त्याचा राजकीयसाठी वापर करणं हे अत्यंत चुकीचे आहे आणि हे काय सहन केलं जाणार नाही. मी आतापर्यंत हे केलेलं आहे आणि तुम्हाला पण माहिती, वाणी साहेब तुमचं पण चॅनल आहे, तुम्ही अत्यंत अभ्यासू पत्रकार आहात, शेतकरी आहात, सहकार क्षेत्रात आपलं काम करता. काही जे 4-5 लोकांचं मी जे पाहिलं, केवळ संजय काळे मार्केट कमिटी असेल हे मार्केट कमिटी कशाला आणता राजकारणात? काय कशाला आणता? शेतकऱ्यांना कशाला आणता तुम्ही? संजय काळे काय तुम्ही काय बोलल्याने काय होत नाही. माझा शेतकरी समाधान ठेवण्याच्या दृष्टीने मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. म्हणून पुणे आज धनामिती सुद्धा पहिले 5-5 लाख जुडे येतात. 15 दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो धनामितीला बाजार नव्हता. एकदम अक्षरशः दिल्या. चाकणला पण पाहिलं, आपण महाराष्ट्रात पाहिलं, टोमॅटो फेकून दिली, चाकणला पण दिली, आपलं सॉरी बसवंतला पण दिली. त्याला ते कोण, आमच्या हातात तो बाजारभाव हे नाहीये, डिमांड सप्लायचा आहे. आणि तिथे आता बघा, आता बाजारभाव मला वाटतं 2100-2200 रुपये झाला धनामितीला. 15 दिवसापूर्वी बाजार एकदम कमी होता, फेकून म्हणजे परवडत नव्हतं शेतकऱ्याला. आणि निश्चित मी माझे सगळे सहकारी माझ्या शेतकऱ्यांचा कष्टाचा उन्हातानात काम करतो. 5-5 वाजता पहाटे जातात, पाणी भरतात, खतं औषधं महाग झाली, मजुरी महाग झाली, राबतात. त्याच्या टोमॅटो असतील, भाजीपाला असेल, कांदा असेल, त्याला बाजारभाव योग्य मिळाला पाहिजे, कष्टाचे पैसे मिळालेच पाहिजे. या बाबतीत आम्ही सगळे आहे, सर्व आम्ही त्यामध्ये एक दिलाने काम करतोय आणि केलेलं आहे. आणि आज 20 वर्ष त्या टोमॅटो मार्केटला झाले. उलट याचा परिणाम तुम्हाला गांभीर्याने जाणीव देतो की असं जर करत राहिलं त्याचा विपरीत परिणाम झाला. जर व्यापारी आले नाही, अशा खोट्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे ते महाराष्ट्रभर व्हायरल झालं, पुणे जिल्ह्यात व्हायरल झालं. मला वरतून पण मोठे फोन आले ऑफिसमधून, आमच्या सचिवांना उप सारंगशेठला, यांचे व्यापारी आहेत. आणि मग ते जर व्यापारी आले नाही तर शेवटी इथले जुन्नर तालुक्यातले व्यापारी एवढा माल खरेदी करू शकणार नाही. आज विश्वासाने माझ्या बीडचा शेतकरी, नगरचा शेतकरी, सांगली साताऱ्याचा शेतकरी इथे टोमॅटो मार्केट आणतो. माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इथे टोमॅटो मार्केट उपलब्ध झालंय. आणि म्हणून उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे कधी. आणि होतं ना, मी असं नाही म्हणत, होतं माझ्या शेतकऱ्याला तुम्हाला पुन्हा सांगतो की बाजार मिळालाच पाहिजे. आणि आम्ही सगळे संचालक त्या बाबतीत दक्ष आहे, आम्ही सुद्धा दक्ष आहे. माल शेवटी असंही होतं. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला म्हटलं तसं प्रोसेसिंग युनिट, ज्यावेळी बाजार कमी असतील तेव्हा प्रोसेसिंग युनिट सुरू करणं, मी ते काम आहे, लेआउट करतोय की टोमॅटो केचप वगैरे किंवा तिथे कोल्ड स्टोरेज, त्याचे पण मी प्रस्ताव दिलेत, तेही करतोय. की या माझ्या शेतकऱ्यांचा जो माल आलेला की त्या कमी काळात शेवटी जर बाजारात जर 50 रुपये असतील, माझे शेतकरी समजा सारंगखेड व्यापारी पण आहेत, शेतकरी पण आहेत, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर 50 रुपये क्रेट असेल तर त्यांना आपण फोर्स नाही करू शकत तुम्ही 200 रुपये 300 रुपये क्रेट घ्या, आणि तो व्यापारी घेऊ शकणार नाही. आणि मग अशा वेळी कमी बाजारभाव असताना माझ्या शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये तो माल ठेवता आला पाहिजे किंवा प्रोसेसिंगसाठी तो माल कसा वापरता येईल, त्याचं प्रोसेसिंग कसं होईल असा माझा निश्चित प्रयत्न नाही. आम्ही तसा ठरवलेला आहे, तसं निश्चित आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मागे सगळे उभे आहोत. परंतु केवळ काही जे लोक पाहिली मी ती की त्याला राजकीय रंग देऊन सारखी कॉमेंट करायची आणि निगेटिव्ह अप्रोच जो आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात राजकीय. लोकसभेमध्ये ते आणलं नांदगाव मार्केट कमिटी आणि खोटे व्हायरल करू, व्हिडिओ व्हायरल करू, हे अत्यंत चुकीचं, खेदजनक आहे आणि त्याचा मी निषेध करतो. मार्केट कमिटीच्या वतीने मी स्वतः निषेध करतो. अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बाजारभाव परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो, नेमकं काय सांगा? अगदी बरोबर. अशा प्रकारे झालं तर येणारा शेतकरी इथे बाजारभाव आणणार नाही, माल आणणारे जे येणारे आता व्यापारी यायला सुरू झाली. 15 मे नंतर खऱ्या अर्थानं होता, आता एप्रिल आहे. आणि मग त्यानुसार ते ठरवतात कोणतं मार्केट, महाराष्ट्रातलं कोणत्या मार्केटला जायचं, पिंपळगाव बसला जायचं, इथे जायचं किंवा अजून तिथे जायचं, हा प्रयत्न करतात. ही पण तुम्हाला आपल्याला हे मला नावं घ्यायचे नाही की पुणे जिल्ह्यात देखील अनेक मार्केट कमिटी टोमॅटो मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते झालं नाही. हे जुन्नर आपलं नांदगावचं मार्केट यशस्वी झालं, काटेकोर सगळं जातीने आमचं लक्ष असतं. अजून पण मला आधुनिक करायचं, त्याबद्दल बोलत नाही मी, पण हे जे बोलतो त्याप्रमाणे निश्चित ते व्यापारी जर आले नाही तर बाजार कोसळणार. एवढा माल इथले लोक खरेदी करू शकणार नाही. त्यांना त्यांची कॅपॅसिटी समजा सारंगशेठ असतील, कुणी असतील, शेवटी पैसे मोजायचे, करू शकणार नाही, कोसळणार बाजार. सर, मार्केट कमिटीच्या वेळेच्या अगोदर इथं शेतकरी येतात, व्यापारी सगळे लवकर येतात, माल खरेदी करतात, नंतर त्यांचा कोटा संपला की नंतर बाजारभाव काही अंशी पडतात आणि मग शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होतो. नेमकी वस्तुस्थिती काय? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. हा दरवर्षीचा प्रश्न आहे. तसे सक्त ताकीद मी दिलेला आहे की कोटा वगैरे त्याचा असतो तो प्रमाण झाला, थोडंसं पडून बघतात, पण तसं झालं नाही. 50-100 रुपयाचा फरक ठीक आहे,
मागच्या वेळी म्हणालो तर मी हल्ली असं सुरू केलंय, तुम्हाला माहिती आहे 3 वर्षापासून, की आमचे सचिव, उपसचिव, सचिव नसतील जेव्हा मोकळे असतील तेव्हा इथले कार्यालय प्रमुख जे आहेत त्या नाणगाव टोमॅटो मार्केट उपबाजारचे घोंगडे साहेब असतील, बाकी इतर कार्यालयातील जे ज्यावेळी दिवशी ते मार्केट्स असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, तिथले क्लर्क्स आणि शिपाई सगळे येतात आणि तिथे लिलावावर लक्ष ठेवत असतात. आणि त्या दृष्टीने त्यांना आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कंट्रोल झालेला आहे. 3-4 वर्षापुढे हा प्रश्न झाला की लोक शेतकऱ्यांचा गैरसमज होता की रिंग करतात की सारख्या ठीक आहे, पण शेतकरी सुद्धा, माझा शेतकरी 50-100 रुपयाचा फरक झाला तर समजू शकतो. व्यापारी सुद्धा शेतकरी आहे, पण बाजारामध्ये तफावत निर्माण कशामुळे होते? नाही, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहेत की त्यांचा कोटा संपला की ते प्रयत्न करतात, परंतु त्या मी आता पायबंद घातलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून त्याच्यात फार प्रमाणापेक्षा म्हणजे चांगलाच कंट्रोल झालेला आहे. आता मेथी, कोथिंबीर या ठिकाणी विकायला येते. मार्केट कमिटीचं काम खूप चांगलंच आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे, परंतु कर्त्याचं जे प्रमाण आहे, कर्ज घेऊ नये असं आपण नेहमी सांगतो, परंतु कर्ज घेतला जातो त्याला आळा कसा बसेल? त्याच्या बाबतीत मी अनेक वेळा, मी तर मला वाटतं 10 वर्षापूर्वी, पण 7-8-10 वर्षापूर्वी खेड, मनसर आणि जुन्नर मार्केट कमिटीच्या सभापतीची मिटिंग घेतली, सगळं केलं, त्याच्यावर सांगितलं. मी यांना पण सांगितलं की तुम्ही प्रतवारीनुसार, जसं कांदा असतो, टोमॅटो असतात, गुलटी चांगला 1 प्रतीचा, थर्ड याचा सुद्धा गोळा, मध्यम प्रतीचा आणि हे भुगी, तसं त्याप्रमाणे तुम्ही करा. ज्याला फुलं आली असतील, जो ओली कोथिंबीर असेल, धना असेल, तर त्याला बाजार तुम्ही कमी द्या. तिथं करता कापण्याऐवजी, हे अनेक वेळा मी सांगितलं, परंतु तिथं त्याच्यात ते म्हणतात की गाडीच्या गाडी जर ओला माल असेल किंवा काय असेल तर तिथे वापरला जातो. आणि त्यांनी सांगितलं, हे मला काय आरोप नाही करायचा, परंतु शेतकरीच शेवटी हे करतात, पण तिथे माझं सक्त नियंत्रण आहे. आणि तिथे मी पुन्हा त्यांना सांगणार आहे की करता नाही, तुम्ही त्या प्रतवारीप्रमाणे द्या, मी तुमच्या सहमत आहे. पाहून घेतलेला असतो, नंतर कर्त्याचा प्रश्न येतो कुठे? अगदी बरोबर, मी त्यांना सक्त सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतोय. आणि त्यांना पण सांगितलं, त्याच्यात फक्त जसं म्हणावं मी कबूल करतो की त्याच्या बाबतीत 3 मार्केट कमिटीचं सुद्धा सांगितलं, खेडपासून मी सगळी मिटिंग बोलवली होती, त्याच्यात अनेक प्रयत्न करतोय, परंतु हे जसं त्यांनी ऐकायला पाहिजे तसं काय ऐकलं नाही, तेवढं यश यायला पाहिजे तसं आलेलं नाही. पण त्याच्या बाबतीत मी निश्चित सक्त कारवाई करणार आहे. काही जणांवर कारवाई केलेली आहे मी, ज्यांनी आपले त्यांचे लायसन्स मी रद्द केलेत, ज्यांनी मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, मिटिंग घेतली होती, त्यांनी ज्यांचे केले ते व्यापारी, किरकोळ व्यापारी असतात, त्यांना काय म्हटलं, त्या व्यापाऱ्यांच्या आडत्यांचे परत सब व्यापारी इथे असतात आणि ते करतात, त्यांची मी लायसन्स रद्द केली, त्यांना खरेदी बंद केलेली आहे, हे त्यांना जाणीव दिलेली आहे. आणि मी निश्चित त्याप्रमाणे आज तो 5 लाख जोडी जवळ 3-4 तालुक्याचा माल हा इथे येतो आणि त्या बाबतीत मी सिरियस आहे. तुम्ही आवाहन करून सुद्धा एखाद्या आडत्याने किंवा व्यापाऱ्याने जर करता आकारला तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? बाजार समितीकडे तक्रार करायची, आमच्या कार्यालय प्रमुखाकडे इथले जे आहेत घोंगडे साहेब त्यांच्याकडे तक्रार करायची, आमचे सारंग शेठ पण इथे आहेत त्याच्याकडे, आणि मी त्याच्यावर निकाल दिलेले आहेत त्यांना. तिथे मी सगळे मांडून द्यायला लावलेले, पैसे दिलेले आहेत, झालेले आहे. असं मला ह्या वर्षी पण झालेलं 2-4 वेळा तक्रार आलेल्या, आणि मी लगेच केलं. आणि त्या यांनी पण, आमचे कमलाकर वाजगे मोठे आहेत, मेहर आहेत, अशा काही, आणि त्यांनी लगेच केलेलं, कारण त्यांच्या हाताखाली लोक खरेदीदार असतात आणि ते लगेच करून दिलेलं आहे. आणि निश्चित मी सांगेल, कुणी केलं तर माझ्याकडे तक्रार हे करायचं, तिथे घोंगडे साहेबांकडे पहिलं कार्यालय प्रमुख आणि शेवटी, आणि मग तिथे त्यांना दिलेला आहे, म्हणजे फरक जो आहे तो डायरेक्ट दिलेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.